107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत एक विशेष मुलाखत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे आणि याच व्याख्यानमालेविषयीची एक विशेष मुलाखत आत्ता आपण ऐकणार आहोत. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संभाजी मलगे यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे प्राध्यापक संदीप कांबळे यांनी. ऐकूयात ही विशेष मुलाखत. नमस्कार श्रोते हो, मी संदीप कांबळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून बोलत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे तालुका मावळ येथील प्राचार्य साहित्यिक डॉक्टर संभाजी मलगे सर आलेले आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. मी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी केंद्राचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आपण ज्या संस्थेत काम करत आहात ती अतिशय नावाजलेली संस्था आहे. खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा व्याप आपल्याला माहितीच आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक. जसं नाशिक आणि अहमदनगर आणि तसा ग्रामीण जो भाग आहे यातलं मावळ तालुक्यातलं किंबहुना अतिशय नामवंत महाविद्यालय आपलं आहे. इंद्रायणी महाविद्यालय म्हटलं की एक वेगळं वलय, देहू रोड, त्याचबरोबर भंडारा डोंगर आणि एकंदरीतच मावळातलं उच्च शिक्षण देणारं अतिशय नामवंत महाविद्यालय आहे. ह्या महाविद्यालयाचे आपण प्राचार्य आहात. संस्थेविषयी आपण माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण साहित्यिक म्हणून आपलं एक वलय वेगळं आहे. आपण वेगवेगळे काव्यसंग्रह, समीक्षा ग्रंथ असेही लिहिलेले आहेत. आपण डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सरांच्या जीवन कार्यावरती संशोधन केलेलं आहे. आम्हाला तुमच्याविषयी थोडं ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल. मी डॉक्टर संभाजी मलगे. मी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये 1998 त्या ठिकाणी मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. रुजू होण्यापूर्वी मी शासकीय सेवेमध्ये वसंतराव नाईक शासकीय ज्ञानविज्ञान संस्था नागपूर या ठिकाणी कार्यरत होतो. मावळ तालुका हा माझं गाव आहे, त्यामुळं गावातील विद्यार्थ्यांना किंवा या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काही एक काम करता येईल म्हणून मी शासनाची सेवा सोडून या ठिकाणी कार्यरत झालो. आणि आपण म्हणता तसं की या संस्थेमध्ये जसा आजूबाजूला सगळा परिसर आहे, आपण भंडारा डोंगराचा उल्लेख केला, ह्या सगळ्या मातीमध्येच एक वेगळा असं एक वास आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी सुद्धा आतापर्यंत 25 पुस्तकांचं लेखन केलं आहे. ज्या संस्थेमध्ये मी काम करतो आचार्य अत्रे यांनी ती संस्था स्थापन केली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती मला जी लेखनाची संधी मिळाली त्याच्यामध्ये काव्यसंग्रह आहेत, ललित लेखन आहे, कादंबरी लेखन झालेलं आहे, कवितांच्या माध्यमातून आत्ताच मागच्या महिन्यामध्ये माननीय अण्णा हजारे यांच्या शुभ हस्ते काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं आहे. अस्वस्थ भवताल नावाचा काव्यसंग्रह आता तो चर्चेमध्ये आहे. तर असं सगळं हे प्रशासन पाहून साहित्य लेखनाची सुद्धा ती परंपरा मी कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. अतिशय वाखाणण्याजोगा हा स्तुत्य उपक्रम आपण करत आहात सर. एकीकडे प्राचार्य म्हणून असलेली जबाबदारी, आपलं महाविद्यालयाचा व्याप किती मोठा आहे हेही आम्हाला ऐकून घ्यायचंच आहे. पण तत्पूर्वी इंद्रायणी महाविद्यालय हे ग्रामीण भागातलं अतिशय मोठं महाविद्यालय आहे, मावळ तालुक्यातलं. ह्या संस्थेविषयी जर सांगितलं तर जरा थोडं बरं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या कार्यक्षेत्रामधली जी जी महाविद्यालय जी आहेत त्यामध्ये मावळ तालुक्यामधलं इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचं इंद्रायणी महाविद्यालय हे जुनं महाविद्यालय 1968 या महाविद्यालयाची आचार्य प्रके अत्रे यांच्या पुढाकाराने स्थापना झाली. आणि सुरुवातीला वाणिज्य शाखेसाठी हे महाविद्यालय सुरू झालं आणि 45 विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी होती. आणि आज जर आपण पाहिलं तर संस्थेचा विस्तार हा प्रचंड झालेला आहे. 20 एकर असलेला हा कॅम्पस आणि आज संस्थेमध्ये सगळ्या विद्याशाखा त्या ठिकाणी आहेत आणि जवळपास 8,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपण थोडा तपशील जर तिथं पाहिला तर लक्षात येईल की संस्थेमध्ये आज कला, वाणिज्य, विज्ञान, BBA, BCA, BSc कॉम्प्युटर सायन्स, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ह्या सगळ्या शाखांमधून जवळपास 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदरणीय रामदासप्पा काकडे साहेब विद्यमान अध्यक्ष आहेत. संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत मामा शेटे साहेब आहेत. आणि सर्वच आत्ताची जी मॅनेजमेंट सगळं जे आहे ह्या सगळ्या मंडळींचा सातत्याने आम्हाला सपोर्ट असतो. आणि मागच्या 4-5 वर्षामध्ये आपण टेक्निकल कॅम्पसमध्ये सुद्धा एंट्री केली आहे. कृष्णराव भेगडे
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च, बी फार्मसी आणि डी फार्मसीची महाविद्यालय सर आपण सुरू केलेलं आहे. तिथं सुद्धा चांगला इंटेक आहे. चांगले ग्रामीण भागातले आणि आजूबाजूच्या परिसरातले विद्यार्थी त्या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन घेत आहेत. आणि मला सर सांगायला अतिशय अभिमान वाटतो की संस्थेच्या माध्यमातून यावर्षी यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळासुद्धा आपल्या त्या ठिकाणी आहेत. कांतीलाल शाह इंग्रजी माध्यमाची स्कूल आहे. ग्रामीण भागामध्ये श्री संत तुकाराम विद्यालय आहे, श्री श्रीराम विद्यालय आहे. आणि या सगळ्याच माध्यमातून शॉर्ट टर्म कोर्सेस देखील आहेत. काही पदविका अभ्यासक्रम आहे, पदविका इन जर्नलिझमचा अभ्यासक्रम आहे. यावर्षी अजून आपण काही जे अभ्यासक्रम सुरू केले आहे त्याच्यामध्ये BSc कॉम्प्युटर सायन्स आहे. ह्या सगळ्याच माध्यमातून संस्थेने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी हे सगळं अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. मी आणखीन उल्लेख करेन की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदरणीय भेगडे साहेबांचं योगदान फार मोठं राहिलं आहे. या संस्थेची जागा असेल, सगळं जे कॉलेज जे आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स, हे सगळे कॉलेज भेगडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं उभे राहिले आहेत. आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेबांनी खरं तर याचा पाया घातला आणि आत्ताच आपण उल्लेख केलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास काकडे साहेब, चंद्रकांत शेटे साहेब कार्यवाह यांनी संस्था अगदी एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे. आपल्या संस्थेचं एक वेगळेपण आम्हाला जाणवतंय, ते म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यातला अगदी ठळक एक कार्यक्रम विशेष उल्लेख करावा वाटतो तुम्हाला. तो कार्यक्रम म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी आयोजित केली गेलेली मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला. बरोबर. ह्या व्याख्यानमालेविषयी जरा आम्हाला उत्सुकता आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा वटवृक्ष होत असताना भेगडे साहेबांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उदात्त हेतूने आपण 10 वर्षापूर्वी ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. यंदाचं 11 वर्ष आहे. कारण भेगडे साहेबांचे सगळे जे विचार जे होते, त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं ते महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनातील एक सहिष्णू आणि पुरोगामी विचारांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या परिप्रशातून मावळ नव्हे तर महाराष्ट्रात सूर्याप्रमाणे प्रकाश देण्याचं महान कार्य केलेलं दिसून येतं. आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, ह्या नव्या पिढीसमोर हा आदर्श ठेवणं सर, ह्या उदात्त हेतूनं ही व्याख्यानमाला आपण सुरू केली आहे. ही व्याख्यानमाला मी जसं आता म्हटलं की 11 वर्ष आहे. बरोबर 2014 या व्याख्यानमालेची सुरुवात झाली आणि पहिलं पुष्प त्यावेळेस गुंफलं गेलं. ज्येष्ठ लेखक आदरणीय उत्तम कांबळे सरांच्या पहिल्या व्याख्यानानं ही व्याख्यानमाला सुरू झाली. आणि आजवर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत अनेक वक्ते या ठिकाणी येऊन गेले आहेत. नक्कीच अगदी उंचीवर जाणारी ही व्याख्यानमाला आहे सर. जे आम्ही असं ऐकतो की दरवर्षी ही व्याख्यानमाला 3 दिवसांची होते आणि तुम्ही वेगवेगळे मान्यवर जे आम्ही विद्यार्थ्यांनी पुस्तकातच त्यांची नावं ऐकली असतील किंवा टीव्हीवरती बघितले असतील, अशा मान्यवरांना संस्था नेहमी विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करते. केवळ विद्यार्थीच नाही तर मावळ तालुक्यातील पालक, माजी विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक ह्या व्याख्यानमालेसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतात. तर ह्या व्याख्यानमालेला कोण कोण मान्यवर येऊन गेलेले आहेत? आपण पाहतो की आता हे फोनच्या जाळ्यामध्ये विद्यार्थी फार अडकून पडलेले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या सगळ्या माध्यमातून आज विद्यार्थी फार अडकून पडलेला आहे. आणि 2014 ही व्याख्यानमाला सुरू करत असताना ह्या सगळ्या स्मार्टफोनची चाहूल त्यावेळेस सुद्धा लागली होती. आणि म्हणून हा विद्यार्थी वर्ग कुठेतरी ह्या फोनपासून दूर गेला पाहिजे आणि विचारांच्या धनाच्या जवळ आला पाहिजे, म्हणून हे विचारधन पेरण्यासाठी ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. या व्याख्यानमालेमध्ये अनेक मान्यवरांनी आत्तापर्यंत व्याख्यानं त्यांची संपन्न झाली आहे. जसं मगाशी मी म्हटलं की आदरणीय उत्तम कांबळे सरांचं आई विषयावरचं पहिलं व्याख्यान सुरू झालं, कारण तो एक वारसा, तो विचार, ती सुरुवात त्या विचारापासून आपल्याला करायची होती. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, लोकसभेच्या माजी सभापती पद्मभूषण सुमित्राताई महाजन, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, उजय कोवळेकर, मान्य निखिल वागळे, खासदार मान्य डॉक्टर जनार्दन वाघमारे, माजी कुलगुरू डॉक्टर NJ पवार, माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर देवानंद शिंदे, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मान्य सदानंद मोरे सर,
माननीय लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस सर, त्याचबरोबर यंदाच्या जे अखिल भारतीय संमेलन 99 साताऱ्यामध्ये होत आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय विश्वास पाटील सर देखील आपल्याकडे येऊन गेले आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सर देखील सर येऊन गेले आहेत. पद्मश्री पोपटराव पवार, त्याचबरोबर बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष माननीय हनुमंतराव गायकवाड, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, वसंत हंकारे, यजवेंद्र महाजन असे अनेक मंडळी सर आतापर्यंत ह्या व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थ्यांना विचाराचं धन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचा एक चांगला परिणाम देखील त्यावेळेस आपल्याला दिसून आलेला आहे की ह्या विद्यार्थ्यांमध्ये एक स्फुल्लिंग जे आहे त्यांना एक प्रेरणा मिळत आलेली आहे, त्यांचं एक स्फुल्लिंग चेतलेलं आहे. आणि हे विद्यार्थी सातत्याने शिक्षकांना सुद्धा भेटतात, आम्हाला नंतरून भेटतात आणि सातत्याने म्हणतात की सर आपण ही चांगली एक परंपरा इंद्रायणीच्या ह्या काठावरती आपण सुरू केली आहे. या अतिशय स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे सर. हे सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा एकंदरीतच वेगवेगळ्या अंगाने जो काही विद्यार्थी घडला जावा यासाठी ही जी काही मान्यवर मंडळी आतापर्यंत आलेली आहेत म्हणजे अतिशय भारावून जावं असे व्यक्तिमत्व आपण आपल्या ग्रामीण भागातल्या महाविद्यालयामध्ये आलीत ही अतिशय आनंदाची बाब आहे. सर, आपल्या व्याख्यानमालेमध्ये आणखी एक आम्हाला वेगळेपण असं जाणवतं की दरवर्षी आपण वेगवेगळे पुरस्कार देत आहेत. त्या पुरस्कार पण सामाजिक याच्यातले असतील, राजकीय याच्यातले असतील, असे आपण पुरस्कार आतापर्यंत दिलेले आहेत. तर त्या पुरस्कारांविषयीची जरा भूमिका काय आहे ते सांगा. मावळ आणि तळेगाव परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे चांगले काम करणारी मंडळी आहेत त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, साहित्य असेल किंवा उद्योग व्यवसाय, पर्यावरण क्षेत्रातले अनेक मान्यवर सर त्या ठिकाणी चांगलं उत्तम काम करतायत. आणि मग ह्या मंडळींना सुद्धा विद्यार्थ्यांसमोर आणल्यानंतर विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळेल ह्या हेतून आम्ही आतापर्यंत अनेकांना पुरस्कार दिले आहे. डॉक्टर मनोहर जाधव सरांना आपण पहिला पुरस्कार दिला होता आणि आता आपण पाहतो की यावर्षी डॉक्टर सदानंद मोरे आहेत, श्री उद्धव चितळे आहेत, उद्योग व्यवसायामधलं मोठं नाव आहे, श्री गिरीश खेर पर्यावरण क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे. आणि आमच्या कॉलेजच्या विद्यार्थिनी, संस्थेच्या विद्यार्थिनी कुमारी प्रियंका इंगळे यांना यावर्षी शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी खो खोची जी ही यावर्षी स्पर्धा झाली, वर्ल्ड कप ज्याला आपण म्हणतो, जसा क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे तसं गेल्या वर्षीपासून खो खोचा वर्ल्ड कप सुरू झाला आणि आमच्या महाविद्यालयाची प्रियंका इंगळे ह्या विद्यार्थिनी कर्णधार होती आणि तिच्या कर्णधार पदाखाली तिने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. आणि त्यामुळं ह्या मुलीचा सन्मान संस्थेच्या विद्यार्थ्यांसमोर व्हावा अशी माझी सुद्धा एक मनापासून तळमळ होती. आणि संस्था चालकांनी या ठिकाणी यावर्षी या विद्यार्थ्यांचा मोठा गौरव त्या ठिकाणी ठेवला आहे. अतिशय उंचीवर जाणारी आणि सगळ्यांना कौतुकाची थाप पाठीवर देऊन पुढे घेऊन जाणारी संस्था जर असेल तर तिथे विद्यार्थी आणखीन फुलू शकतात. असं फुलणं विद्यार्थ्यांना ह्या व्याख्यानमालेतून मिळत असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर. इथून पाठीमागच्या व्याख्यानमालेपेक्षा आत्ताची व्याख्यानमाला सर जरा वेगळी आहे. त्याचं कारण असं आहे की इथून पाठीमागची व्याख्यानमाला 3 दिवसाचीच होती आणि आता ही व्याख्यानमाला 4 दिवसांची आहे. हे खरं तर श्रमपरिहारासारखा जो एक शेवटचा दिवस असतो अशी काव्य सुमनं किंवा काव्य फुलं ह्या व्याख्यानमालेमध्ये पहिल्यांदा बघायला मिळत आहेत. ह्या व्याख्यानमालेचं जरा थोडं वेगळेपण सांगा आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये कोण कोण मान्यवर आहेत. ह्या व्याख्यानमालेमध्ये वक्ते आणि त्या वक्त्यांच्या कार्यक्रमाला एक अध्यक्ष असंही एक वेगळेपण दिसतंय. जरा याविषयी जरा थोडं सांगाल. यावर्षीचं 11 वर्ष आहे त्यामुळे ही व्याख्यानमाला थोडीशी एक वेगळ्या पद्धतीनं, पूर्वी आपण 3 दिवसाची व्याख्यानमाला घेत होतो पण त्याला जोडून यावर्षी समविचारी ज्या संस्था ज्या असतात, ज्या पुरोगामी विचारांसाठी काम करतात अशा संस्थांना बरोबर घेऊन सुद्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांसमोर विचारांचं काही विचारधन देता येईल म्हणून आपण यावर्षी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांना सुद्धा सोबत घेतलं आहे. यावर्षीची सगळी जी काही 4 दिवसाची ही व्याख्यानमाला जी आहे शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता या ठिकाणी उद्घाटनाचं पहिलं पुष्प जे आहे ते पुष्प गुंफण्यासाठी माननीय श्री नितीन बानगुडे पाटील शिवव्याख्याते यांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे. चला घडवू नवी पिढी या विषयावरती सर मार्गदर्शन करणार आहे. आणि या सत्राला अध्यक्ष म्हणून माननीय श्री श्रीरंगाप्पा बारणे, खासदार मावळ लोकसभा हे उपस्थित राहणार आहेत. तर हे पहिलं पुष्प अतिशय धूमधडाक्यात त्या ठिकाणी सुरू होईल. विद्यार्थी आत्ताच विचारायला सुरुवात विद्यार्थ्यांनी केली आहे की सर आम्हाला बसायला जागा मिळली पाहिजे विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे आपण खूप मोठा मंडप त्या ठिकाणी टाकलेला आहे. 5000 विद्यार्थी बसलेला असा मोठा मंडप सर त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय डॉक्टर संजय मालपानी सर प्रखर वक्ते आहेत, ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत गीता परिवाराचे.
जानो गीता बनो विजेता, विद्यार्थ्याला बनोविजेता करण्यासाठी या ठिकाणी सर खास करून उपस्थित राहणार आहे. आणि या सत्राचे अध्यक्ष पद्मश्री माननीय डॉक्टर अरुण फिरोदिया कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांनी ह्या उद्योग क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आहे असं एक फार मोठं व्यक्तिमत्व या निमित्ताने इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेमध्ये येणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता माननीय सौ अनुराधा प्रभुदेसाई संस्थापिका लक्ष फाउंडेशन जे आहे, या लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून मॅडमचं खूप मोठं काम आहे. विशेषतः सैनिकांसाठी हे सगळं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं. त्यामुळं तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक सर हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि या विषयावरती प्रभुदेसाई मॅडम बोलणार आहेत. आणि या सत्राला अध्यक्षा पद्मश्री माननीय राहीबाई पोपेरे, बीजमाता म्हणून ज्यांना आपण ओळखतो, मॅडम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खरं तर शेती क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या राहीबाईंचं एकूण कार्य जे आहे हे सुद्धा कार्य विद्यार्थ्यांसमोर आलं पाहिजे. एक ग्रामीण भागातली महिला कशा प्रकारे एक वेगळं काम करून समाजासमोर एक उदाहरण बनते त्याचं विद्यार्थ्यांना ज्वलंत दर्शन व्हावं म्हणून याचं नियोजन केलं आहे. सर, ह्या व्याख्यानमालेचं एक वेगळेपण जे आहे शेवटचं, की आपण आत्ता सांगितलं की महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 33वा राज्यस्तरीय गदिमा महोत्सव आपण घेत आहोत. ह्या गदिमा महोत्सवाविषयी जरा थोडक्यात सांगाल? ह्या व्याख्यानमालेला जोडून समविचारी आणि विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी काम करणाऱ्या ह्या ज्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांसमोर काही एक चांगल्या गोष्टी याव्यात म्हणून आपण महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांचा 33वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव, खरं तर या संस्थेचा कविता महोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आतापर्यंत झालेला आहे. या संस्थेला खास आपण विनंती केली सर की आमच्या व्याख्यानमालेला जोडून जर आपण एक दिवस आम्हाला संधी दिली तर विद्यार्थ्यांसमोर गदिमांचे विचार जातील. कारण सर गदिमांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की आयुष्यात असे काही क्षण येतात त्यामुळे आपलं काळीज फाटतं पण ते शिवता येत नाही आणि काळीज फाटल्यावर जे शब्द पाझरतात त्यातून कविता जन्माला येते. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गीत रामायणकार गदी माडगुळकर यांच्या स्मृती जागवणारा 33वा कविता महोत्सव मराठी शारदेच्या दरबारात पवित्र इंद्रायणीच्या परिसरात संपन्न होत आहे. त्यामुळे सर निश्चितपणे तुम्ही म्हणता ह्या व्याख्यानमालेचं हे एक वेगळेपण ठरणार आहे. यावर्षी या कविता महोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ, ज्यांची काया मातीत मातीत तिफन चालते ही कविता सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर ज्यांच्या शुभहस्ते हा महोत्सव संपन्न होणार आहे, कविवर्य फमू शिंदे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडचे संमेलनाचे अध्यक्ष, सरांची उपस्थित लाभणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पुरस्कार दिले जाणार आहे त्याच्यामध्ये गदिमा जीवन गौरव सन्मान जो आहे, गदिमांचे चिरंजीव माननीय आनंद माडगुळकर, गीतकार संगीतकार आणि गदिमांचे सुपुत्र म्हणून हा सर पुरस्कार नाही, पण आनंद माडगुळकरांचं काम जर आपण पाहिलं तर संगीत क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे. आणि म्हणून सरांना आम्ही विनंती केली, ते सुरुवातीला नाहीच म्हणत होते, म्हणजे माझ्या वडिलांच्या नावाचा कार्यक्रम आणि मला नको, पण संस्थेने विशेषतः संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदासप्पा काकडे साहेबांनी आग्रह धरला की तुम्ही या व्यासपीठावरती आवर्जून विद्यार्थ्यांना उलट वडिलांच्या त्या कार्यक्रमाला मुलाचा सन्मान जीवनगौरवानं हे सुद्धा विद्यार्थ्यांना एक चांगलं प्रेरणा समोर जावं अशी एक इच्छा आहे. तसाच गदिमा चैत्रबन पुरस्कार माननीय रुचा बोंद्रे अष्टपैलू गायिका आहेत त्यांना तो दिला आहे. गदिमा स्नेहबंध सन्मान आपल्या संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत सेटे साहेब यांचं साहेबांचं काम ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. संस्थेच्या परिसरात हा कार्यक्रम होता असल्यामुळे साहेब सुद्धा पुरस्काराला नको म्हटले होते शेटे साहेब, पण तरी देखील या संस्थेने कामगार साहित्य संस्थेने शेटे साहेबांना आपण कार्याची दखल घेऊन अतिशय समर्पक पुरस्कार. या पार्श्वभूमीवरती लावणी सम्राज्ञी पुरस्कार डॉक्टर रेश्मा परितेकर मुसळे यांना देखील तो सन्मान दिला जाणार आहे. गदिमा काव्य साधना पुरस्कार डॉक्टर लता ऐवळे यांना त्या ठिकाणी. आणि सर या संमेलनामध्ये महाराष्ट्रभर असणारे अनेक नामवंत कवी या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे. नारायण पुरी, तुकाराम धांडे, संदीप जगताप, इंद्रजित घुले, प्रशांत केंदळे, गुंजन पाटील, पितांबर लोहार, दत्तात्रय जगताप, अनिल दीक्षित अशी ही सगळी मंडळी एक काव्य मैफिल किंवा कवितेचा जागर, गदिमांच्या गीतांच्या आठवणींच्या माध्यमातून कवितेचा जागर या ठिकाणी घडणार आहे. आणि सुदाम भोरे म्हणून अध्यक्ष नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे ते देखील उपस्थित राहणार आहेत. या सगळ्या समारंभाचे स्वागताध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदासप्पा काकडे साहेब आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना एक चांगली पर्वणी ठरणार आहे. म्हणून व्याख्यानमालेचं सर तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे हे निश्चितपणे वेगळेपण आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा
संस्थेने असाच विचार केला आहे की 3 दिवसाची व्याख्यानमाला घेत असताना ह्या ज्या समविचारी संस्था ज्या असतील त्यांना सुद्धा असं सोबत घेऊन भविष्यात सुद्धा असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतले जातील. नक्कीच आनंदाची बाब आहे सर. खरं तर अगदी समृद्ध मावळ यापेक्षा आणखीन वेगळं काय असावं हे आपल्या संस्थेतून किंवा संस्थेने दाखवून दिलेलं आहे. आपल्या ह्या संस्थेचे जे कार्यक्रम आहेत सर की आम्हा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता आम्ही जरी मावळात येऊ शकलो नाही तरी हा कार्यक्रम जर लाईव्ह विद्यार्थ्यांसाठी जर उपलब्ध झाला तर आनंदाची बाब असू शकेल. तर याविषयी काही असं नियोजन आहे का? या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक जे आहे किंवा संयोजन समितीचे अध्यक्ष जे आहेत, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय शैलेशभाई शाह यांच्या माध्यमातून संस्थेचे दुसरे उपाध्यक्ष संजयजी साने आहेत, त्याचबरोबर खजिनदार सौ निरुपाताई कानेटकर आहेत, सदस्य दीपक शाह आहेत, गोरखभाऊ काळोखे आहे, राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे आहेत, विलास काळोखे, रणजित काकडे, युवराज काकडे, संदीप काकडे, गणेश खांडगे, या तिन्ही कॉलेजचे प्राचार्य आहेत, संजय आरोटे आहेत, साहेबराव पाटील आहेत. आणि ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून सर या आयोजन समितीने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी तर हा समक्ष कार्यक्रम होणार आहे, पण लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यासाठी सगळ्या मंडळींनी उत्तम नियोजन केलं आहे. तर फेसबुक लाईव्ह त्या ठिकाणी कार्यक्रम आहे, बाकीच्या माध्यमातून सुद्धा live आहे. आणि विद्यावाहिनीच्या माध्यमातून आपण ही संधी दिली, विद्यावाहिनीच्या माध्यमातून देखील लोकांपर्यंत हे तर फार विद्यावाहिनीचं फार मोठं व्यासपीठ आहे सर. आणि या माध्यमातून अनेक लोकांसमोर हा कार्यक्रम जाईल, फेसबुकच्या माध्यमातून जाईल. निश्चितपणे विद्यार्थ्यांना या विचारांचा फायदा होईल. नक्कीच सर. श्रोते हो, आपण हा कार्यक्रम इंद्रायणी महाविद्यालयाच्या वेबसाईटवरही बघू शकतात. www.indrayanicollege.com ह्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर बघू शकतात. त्याचबरोबर विद्यावाणी हा कार्यक्रम प्रसारित करेलच. हा कार्यक्रम आपल्याला इथेही ऐकता येईल. सर, आपण खरं तर आम्हाला वेळ दिलात आणि इंद्रायणी महाविद्यालयाची भूमिका, एकंदरीतच व्याख्यानमाला आणि व्याख्यानमालेचं वेगळेपण अगदी आम्हाला कमी शब्दात आणि अगदी समर्पक शब्दात साहित्यिक भाषेत तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. आपण विद्यावाणी स्टुडिओमध्ये आलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या किंवा विद्यार्थी हित समोर ठेवून हा रेडिओ केंद्र सुरू केलेला आहे. ते हित अगदी आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून इथे सांगितलं. आपण आलात, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. श्रोतेहो, आत्ताच आपण इंद्रायणी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला याविषयीची एक विशेष मुलाखत ऐकलीत. याविषयी आपल्याला माहिती दिली इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संभाजी मलगे यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता प्राध्यापक संदीप कांबळे यांनी. ही विशेष मुलाखत आपण विद्यावाणीवरून 107.4 FM वरून ऐकलीत.